मित्रांनो, मी आजचा व्हिडिओ हा भक्तीचा बाजार कसा मांडलेला आहे, म्हणजे भक्ती आणि ज्ञान हे काही लोकांनी विक्रीला कसं काढलंय याच्यावर हा व्हिडिओ घेतलेला आहे. मित्रांनो, ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. माऊलीला कोण ओळखत नाही. वास्तविकता ज्ञानेश्वर माऊलींना समाजाने खूप त्रास दिला. नव्हे नव्हे त्यांच्या आईवडिलांना तर या समाज व्यवस्थेनं आत्महत्या करायला सुद्धा प्रवृत्त केलं. असंख्य चटके या समाजाचे या ज्ञानेश्वर माऊली आणि या भावंडांनी सहन केले, पण ते माऊलीचं हृदय होतं. म्हणूनच त्यांना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. एवढं समाजाने दुःख देऊन सुद्धा ज्ञानेश्वर महाराज म्हटले की अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. कारण ती माऊली होती. त्यांच्या मनामध्ये समाजाविषयी, दीनदुबळ्याविषयी खूप अशी कळवळा होती. पण मित्रांनो, त्या चालीवर आजचे ज्ञानेश्वर त्यांच्या नावाचा वापर करून फक्त माझाच संसार सुखाचा करीन, आनंदे मारीन तिन्ही लोक. जर स्वर्ग मृत्यू पाताळातले लोक मेले तरी चालतील, पण मी माझाच संसार सुखाचा करीन ही आजची प्रवृत्ती आहे. साधू संत या लोकांनी, विशेषतः महाराज मंडळींनी भक्तीचा बाजार मांडलेला आहे. असं नाही की सर्वच महाराज तसे आहे. काही मोजके उदाहरणं सुद्धा चांगले आहेत. काही मोजकी महाराज मंडळी खूप चांगली आहे. ते भक्ती करतात किंवा जगाला उपदेश करतात, पण अगदी कमी मोबदल्यावर करतात. पण काही महाराजांनी या भक्तीचा केवळ बाजार मांडलेला आहे. कारण मी बघतो या सप्ताहामध्ये महाराज मंडळी अक्षरशः त्यांच्या कार्यक्रमाची अशी बोली लावून तो कार्यक्रम घेतात. अक्षरशः व्यवहार असतो, आम्ही एवढेच घेऊ, नाहीतर तुमच्या कार्यक्रमाला येणार नाही. म्हणून मित्रांनो, हीच का ती भक्ती, म्हणजे स्वतःचा संसार सुखाचा करण्याचा हा फक्त प्रयत्न आहे. कारण महाराज मंडळीला जर पाकिटामध्ये 500 रुपये कमी दिले तर महाराज मंडळी वारंवार फोन लावून कधी कधी वापस येऊन त्या 500 रुपयाकरता परत भांडणं करतात आणि ते 500 रुपये तुम्ही आम्हाला कमी दिले असं म्हणतात आणि ते 500 रुपये घेऊन ते जातात. खरोखरच हेच माऊलींना अभिप्रेत होतं का? ते कीर्तन करतात, पण अगदी घडीच्या काट्याकडे पाहून ते कीर्तन करतात. कारण 11 ओव्हर टाईम ते करत नाही. 11च्या नंतर त्यांना भक्ती करणं चालत नाही. असं आजचं चित्र आहे. नाव घेतात माऊलीचं आणि एक प्रकारचा त्यांनी बाजार धंदा हा मांडलेला आहे. मित्रांनो, व्हिडिओ किंवा विचारधारा बोचरे आहेत, टोचक आहेत, टीकात्मक आहे, पण हे मात्र सत्य आहे. म्हणून सत्य आपण स्वीकारलं पाहिजे आणि कुठल्याही ज्ञानाच्या गोष्टीला काळीमा फासल्याचा प्रयत्न करायला नको आहे. व्यवहार आहे, मला माहीत आहे आज पैसा लागतो, पण केवळ 100% त्यामध्ये व्यवहार नको, नाहीतर ही भक्ती ठरणार नाही. म्हणून आजच्या महाराज मंडळींनी, समाजविनांनी, संत मंडळींनी ज्ञानोबा माऊलीचा खरखर विचार करून अवघाच संसार सुखाचा करीन या पंक्तीचा किमान थोडा तरी विचार करावा आणि आपलं ज्ञानदान करावं, केवळ व्यवहार या गोष्टीमध्ये आणू नाही. म्हणून मित्रांनो, हा भक्तीवर व्हिडिओ आहे. राग येण्यासारखा आहे, पण तरी सत्य आहे, म्हणून सत्य आपण स्वीकारलं पाहिजे. म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर मला कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास इतर ठिकाणी शेअर करा आणि माझ्या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.